नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेमध्ये येणार आहे जबरदस्त धमाका. होय प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण काय पाहतोय, मंजू मात्र जी आपल्याला साधीसुधी गरीब गाय दिसणारी मंजू, सगळ्यांच्या होला हो लावणारी मंजू आता मात्र एक नंबरची गुंडीच बनली आहे. होय प्रेक्षकांनो, मंजूचा तो लुक जबरदस्त पद्धतीने तिने चेंज केला आहे. मंजू अतिशय गुंडगिरीवाली, टवाळखोरी करणारी आणि एकदम डॅशिंग अशी मुलगी आपल्याला दाखवली आहे. मंजू जी होती ना, घाबरणारी, घरच्यांच्या पुढे नुसती मान डोलावणारी, माया सुर्वेच्या शब्दाला आता घाबरणारी मंजू आता मात्र माया आणि सपनाचा पूर्णपणे काटाच काढताना आपल्याला दिसते. होय प्रेक्षकांनो, माया सुर्वे आता तिला नको नको ते बोलत होती, तिच्या आईला नको नको ते बोलत होती, माझ्या सत्याच्या आयुष्यातून निघून जा, तोपर्यंत या घरामध्ये तू आता अजिबात राहायचं नाही आहे, सत्या जोपर्यंत जेलमधून येत नाही, असं म्हणून तिने चक्क आता मंजूला हाकललेलं असतं. आता मात्र याचं प्रतिउत्तर म्हणून मंजू अशी काही त्यांच्या अंगावर धावून जाते ना, की काहीच नाही, आता मी तुमच्या दोघींना सोडणारच नाही आहे, असं बोलून तिचा मात्र राग अनावर होतो. होय प्रेक्षकांनो, मंजूच्या बाबांविषयी बोललं जातं, आईविषयी बोललं जातं, तेव्हा मात्र मंजू माया सुर्वेच्या जाडकन खानाखालीच मारणारे, अशी काही जोरदार झापड मारणारे ना, मंजू आणि सपना पूर्णपणे घाबरलेल्या असतात. आता मात्र या अन्यायाच्या विरोधात मंजूने जबरदस्त आवाज उठवला आहे. मंजू आता सत्याला सोडवण्यासाठी सरळ पोलीस स्टेशन गाठते आणि तिकडे जाऊन प्रेक्षकांनो, तिने मात्र पूर्वा मॅडमला चांगला धडा शिकवलेला असतो. तिकडे जाऊन असा राडा केलेला असतो ना, ज्या पूर्वा पाटील मॅडम आहेत त्यांना देखील आता हिने चांगली धमकी दिलेली असती. तुम्ही जर सत्य आणि मंजूला वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर गाठ मात्र माझ्याशी, असं बोलत जेलच्या बाहेर सत्याला चक्क ती घेऊन आली आहे. होय प्रेक्षकांनो, जबरदस्त आपला लुक चेंज करत डॅशिंग अवतारात आपली मंजू पोचली आहे सत्याला सोडवायला. तर मालिकेचा आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपल्याला आता असं पाहायला मिळतं, इकडे सत्या जेलमध्ये विचार करत असतो की तात्यासाहेबांची फाईल नेमकी गायब करण्यामागे नक्कीच या पूर्वा पाटील मॅडमचाच हात आहे का. आता काही झालं तरी तात्याची फाईल मात्र या पोलीस ठाण्यामध्येच आहे, असा विचार करून आता मात्र सत्या काहीतरी तिकडं लावणार असतो आणि पडवळला आवाज देतो, पडवळ मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं काम आहे, तू आता इकडे ये. सत्या त्याला सांगतो, अरे मी पळून जाणार नाही आहे, फक्त 5 मिनिटासाठी तू मला आता इकडे सोड, मला खात्री आहे की ती फाईल इथेच आहे. मित्रांनो, इकडे मात्र पडवळ खूप घाबरतो. पडवळ मात्र आता धर्मसंकटात अडकतो, जर पूर्वा पाटीलला हे कळलं तर माझी नोकरी मात्र जाईल म्हणून तो खूप घाबरत असतो. दुसरीकडे सत्या त्याच्यावर आता पूर्ण विश्वास ठेवतो. सत्या म्हणतो, हे बघ तुला काही होणार नाही आहे, आणि शेवटी पडवळ मात्र आता सत्याला मदत करायचं डिसाईड करतो. दुसरीकडे आपण पाहतोय प्रेक्षकांनो, मंजू मात्र आता घरी मम्मी साहेबाच्या त्रासाने कंटाळून गेलेली असते. मायाने तिच्या अंगावर जे काही थंडगार पाणी टाकलंय, तिच्या आईबापाला नको नको ते बोलले, त्याच्यामुळे मंजू मात्र पूर्णपणे आता रागातच असते. आणि इकडे सत्या मात्र काय पाहतोय प्रेक्षकांनो, चक्क जेलमध्ये आता तो तात्यांची फाईल शोधायचा प्रयत्न करतोय. कारण आता इकडे पडवळने लॉकअप खोललंय आणि लॉकअप खोलल्या खोलल्या अनधिकृतपणे तो आता सत्या बाहेर येतो आणि चक्क तो आता सगळीकडे फाईल शोधाशोध करतो. तेवढ्यातच आपण पाहतोय त्याला पूर्वा मॅडमच्या केबिनमध्ये आता फाईल सापडते. आता पुढे काय नेमका धमाका होणार आहे हे सगळं प्रेक्षकांनो पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. दुसरीकडे मात्र मंजूला मम्मी साहेबांचा छळ सहन करावा लागतोय. ओले लाकडं, वाळले लाकडं, मंजू मात्र आता परेशान होऊन जाते. आता ती म्हणते, तू नौकरानी आहेस ना या घरशी, आराम करणार आहेस का तू, उठ, तुझ्या अंगावर आता मी एवढं पाणी टाकले नेबळट, तुला अक्कल आहे का. मंजू म्हणते, ठीक आहे मम्मी साहेब, करते मी, काय करायचं सांगा. आता मात्र जो गॅस आहे तो मात्र ऑन होत नसतो. मंजूने इकडे खूप प्रयत्न केला आहे, पण आता मंजूला टेन्शन येतं, स्वयंपाक करायचा कसा. माया बोलते, काय झालं गं नेबळट, चल आता चुलीवर स्वयंपाक कर. सगळं स्वयंपाकाच्या भाज्या वगैरे मी कापून ठेवल्यात. आता मात्र चुलीमध्ये चक्क ती माया आणि सपना मिळून ओले लाकडं टाकतात. आता चुलीवर स्वयंपाक बनव आणि असं सांगतात, आणि ओल्या लाकडांना आता पेटवायचं कसं याचा विचार आता मंजू करत असते. आणि प्रेक्षकांनो, दुसरीकडे आपण पाहतोय पूर्वा पाटील पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते. ती येताच पप्प्याचं दुकान तिला आता बंद दिसतं. ती बोलते, हे भंगार दुकान, आणि तो भंगार कुठे गेला माणूस. सत्यासमोर जाऊन ती आता उभी राहते आणि बोलते, काय मग सत्यजित राव, कसं वाटतंय जेलमध्ये, कशी गेली रात्र. सत्या बोलतो, असं मस्त वाटतंय ना पूर्वा मॅडम, काय सांगू तुम्हाला. आता ते बघून पूर्वाला नवलच वाटतं, आयुष्यभरासाठी तुम्ही मला आता जेलमध्ये बंद करा, मला मात्र आनंद आहे बरं का. सत्यजित मुद्दामून तिला उलट बोलतो आणि पूर्वाला तर नवलच वाटतं की हा मूर्ख माणूस असा काय बोलतोय. आता सत्या मात्र खूप शांतीमध्ये घेत असतो, कारण ती फाईल त्याला काही करून
करून मंजूकडे पोचवायची असते. इकडून मात्र आता मी ना पूर्वा मॅडम थाटामाटात बाहेर निघालो की नाही, कसं कॉलर टाईट करून तुमच्या समोर येऊन बघा उभा राहतो की नाही. आता मात्र तुम्हाला माझा डाव माहीत नाही आहे. पूर्वा पाटील बोलते, तू माझ्यासमोर कॉलर टाईट करणार आहे? शक्यच नाही आहे सत्या. अरे तुला मी बाहेर येऊच देणार नाही आहे, तर कॉलर टाईट करायचा प्रश्नच कुठे येतो. आता मात्र पूर्वा आणि सत्यामध्ये चांगलीच जुगलबंदी लागते. पूर्वा खूप चिडून जाते आणि सत्याला चांगलीच बोलत असते. इकडे मात्र मंजू चुलीवर स्वयंपाक बनवण्याचा प्रयत्न करत असते. सपना आणि मायाने मिळून मुद्दामून त्या लाकडांवर सगळं पाणी टाकून लाकडं ओली केलेली असतात आणि दूर उभं राहून तिची मजा बघत असतात. आता मंजूला वाटतं ही ओले लाकडं पेटवायची कशी. मंजू आता जाणून बुजून नाटक करते आणि तिकडे कुठला तरी किडा आलाय म्हणून ती जोरजोरात ओरडते. तेव्हा मम्मी आणि सपना मात्र आता घाबरून पळून जातात. तेवढ्यातच ती वाळलेली लाकडं त्याच्यामध्ये टाकते आणि ओली लाकडं बाहेर काढून फेकून देते. मंजू पटकन आता चूल पेटवते आणि पुन्हा तिच्या स्वयंपाकाला लागते. तर मित्रांनो, इकडे मात्र पूर्वा पाटीलने डबल गेम केलाय. इन्स्पेक्टरला म्हणजेच कमिशनरला तिने फोन केलाय आणि ते सगळं फाईल गहाळ झाली हे सगळं तिने इन्फॉर्म केली आहे. आता तो इन्स्पेक्टर मात्र मंजूच्या घरी येऊन मंजूलाच आता खडे बोल सुनवायला लागतो. मंजू मात्र सरळ म्हणते, सर मी ती फाईल खूप व्यवस्थित आणि प्रॉपर जागी ठेवली होती, परंतु तिकडून ती फाईल गहाळ कशी झाली मला हेच कळत नाही आहे. इकडे मात्र सत्यासोबत फोनवरती बोलत असते. सत्या बोलतो की वाघमारे मॅडम तुम्ही कशा आहात, ठीक आहात ना? मी भारती मावशीच्या फोनवरून तुम्हाला फोन करतोय. मंजूचा आता माया जो काही छळ करते ती मात्र सत्याला काहीच आता सांगत नाही आहे. इकडे मात्र तुम्हाला काही होऊ देणार नाही आहे. सत्या बोलतो, मम्मी साहेब तुम्हाला काही त्रास तर देत आहेत का? मला सांगा तसं काही असेल तर आत्ताच्या आत्ता तिकडे येतो. मंजू म्हणते, नाही रे मम्मी मला काही त्रास देत नाही आहे. सत्या मात्र आता इकडे ओळखून जातो तिच्या आवाजावरून. आता मात्र मम्मी आणि सपना या वाघमारेंना नक्की त्रास देत असतील, वाघमारे नक्कीच खोटं बोलत असतील. मला आता काहीतरी करायलाच पाहिजे. प्रेक्षकांनो, चक्क आता मालिकेमध्ये खूप मोठा टर्न येताना आपण पाहतोय. ते म्हणजे सत्या आता इकडून फरार होणार आहे. मंजू आपली गुंडीच बनणार आहे आणि गुंडी बनून अशी काही सगळ्यांची वरात काढणारे ना, सगळं आता पाहणं खूपच रंजकदार ठरणारे. कोर्टामध्ये जेव्हा तात्यांची फाईल वाघमारे आता इकडे दाखवणार आहेत तेव्हा नेमका काय धमाका होणार आहे हे सगळं पाहणं प्रेक्षकांनो खूपच रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचे सगळेच एपिसोड, सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.